आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय। प्रशांत कोरटकरला 17 मार्च पर्यंत हा दिलासा आहे। 17 मार्च पासून या प्रकरणाची दररोज सुनावणी होणार आहे। पोलिसांची विनंती कोर्टानं फेटाळून लावलेली आहे। न्यायालयामध्ये नेमकं काय काय झालं जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी विशाल पुजारी यांच्याकडे। विशाल, कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये आज महत्वपूर्ण सुनावणी पडली। या सुनावणीमध्ये खरं तर एक महत्वाचा मुद्दा होता की प्रशांत कोरटकर हे न्यायालयामध्ये सुनावणीसाठी प्रत्यक्षपणे उपस्थित राहणार की नाही, यावरच आजची महत्वपूर्ण जी सुनावणी होती। मात्र सरकारी पक्षाकडून जो अर्ज करण्यात आलेला होता तो अर्ज न्यायाधीशांनी नाकारलेला आहे। त्यामुळे आता प्रशांत कोरटकर यांना 17 तारखेपर्यंत दिलासा मिळालेला आहे। प्रशांत कोरटकर यांच्या प्रकरणावर आता 17 तारखेपासून डे टू डे हे हिअरिंग असणार आहे। म्हणजे 17 तारखेपासून जी रोजच्या रोज सुनावणी असेल त्या सुनावणीसाठी प्रशांत कोरटकर यांना ऑनलाईनद्वारे म्हणजे VC द्वारे या ठिकाणी उपस्थित लावता येणार आहे। त्यामुळे कोरटकर यांच्यासाठी हा दिलासादायकच कुठेतरी बाब म्हणावी लागेल। न्यायालयाच्या या निर्णयाकडे गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेलं होतं की न्यायालय काय नेमकं निर्णय देतं। 11 मार्च पर्यंत त्यांच्या जामीन अर्जाबाबत कुठेतरी ठाम भूमिका होती। मात्र त्याच्यानंतर सुद्धा 11 तारखेनंतर सुद्धा आता पुन्हा एकदा 17 तारखेपर्यंत कोरटकर यांना दिलासा मिळालेला आहे। 17 तारखेनंतर आता ज्यावेळेस सुनावणी सुरू होईल त्यावेळेस हे जे मूळ प्रकरण आहे, जे इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांच्याबाबतचं जे अवमान प्रकरण जे आहे त्याबाबतची सुनावणी होईल आणि त्याच्यानंतर या प्रकरणाचा निर्णय देखील येण्याची शक्यता आहे। मात्र सध्या जर परिस्थिती पाहिली तर कोरटकर यांना 17 तारखेपर्यंत थोडासा दिलासा मिळाल्याचं कुठेतरी या निर्णयातून पाहायला मिळतं। धन्यवाद विशाल या माहितीबद्दल।